आज राहता शहरामध्ये आपण नवनाथ मंदिर रस्ता सरकारी दवाखान्यापासून ते नवनाथ मंदिरापर्यंत स्वच्छता अभियान राबवत आहोत। या स्वच्छता अभियानात प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट अशी की काही वर्षांपूर्वी ही 14 चारी अंडरग्राऊंड करण्यात आली। ते अंडरग्राऊंड केल्यानंतर त्यावरती ठिकठिकाणी चेंबर्स बांधण्यात आले आणि मध्ये डिवायडर टाकले। ते डिवायडर टाकल्यानंतर त्यामध्ये माती भरून सुशोभीकरण होणं, योग्य प्रकारची झाडं लावणं हे अपेक्षित असतानाही राहता नगरपालिकेने अथवा त्या तत्कालीन प्रशासनाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही आणि तेव्हापासूनच या परिसरातील नागरिक या डिवायडरचा वापर कचराकुंडी म्हणून करत आहेत। ही अतिशय शोकाची आणि खेदनाक गोष्ट आहे। यामुळे सर्वांचं आरोग्य धोक्यात येते। या आरोग्याला जबाबदार कोण बघितलं तर हा संपूर्ण दोष नगरपालिकेचा नाही। या कचऱ्याच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर हा कचरा जर नागरिकांनी योग्य ठिकाणी टाकला तर नगरपालिका ती सहज उचलून नेला असता। सध्याच्या प्रशासनाला आम्ही दोष देत नाही, परंतु यापूर्वी ज्यांनी हे डिवायडर बनवण्याचं नियोजन केलं, चारी अंडरग्राऊंड केली आणि हे काम करत असताना त्यावरती किती खर्च झाला, कोणी नियोजन केलं, आम्हाला ते महत्त्वाचं वाटत नाही। परंतु या रस्त्याचं हा रस्ता मुख्य मंदिराला जोडणार आहे। राहत्याच्या सर्व लोकांची आस्था आहे आणि त्या आस्थेच्या ठिकाणी सर्व लोक मंदिरात येत असतात। मंदिरात येत असताना रस्त्याच्या मधोमध अशा प्रकारे हा भयंकर प्रमाणात कचरा साचलेला आहे। हे कचरा स्वच्छ करण्याचं नियोजन आम्ही आज रोजी केलेलं आहे। या परिसरातील नागरिकांना आम्ही आव्हान केलं होतं की आपण स्वच्छता अभियानात सहभाग घ्यावा, परंतु दुर्दैवाची गोष्ट जे कचरा करतात त्यांना असं वाटतं की ही आमची काही जबाबदारीच नाही, हे काम सर्व नगरपालिकेचं आहे। असं कसं चालेल? नागरिकांचीसुद्धा जबाबदारी आहे। आपण योग्य प्रकारे नियोजन करणं महत्त्वाचं आहे। आपल्या अडचणी असतील तर त्यांनी प्रशासनासोबत त्या मांडल्या पाहिजे, परंतु आज मितीला राहता शहरामध्ये आपण सर्वत्र गेलो तर आपल्याला असं दिसून येईल की सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। या नवनाथ चारी परिसरामध्ये काही जे स्थानिक आहेत त्यांनी स्वतः आपल्या पदरमोड करून माती टाकली, अशी सुंदर अशी वृक्ष लावलेली आहे। काय मला तर असं समजलं आहे की त्यांनी हे काम केल्यानंतर त्यांनासुद्धा विरोध झाला आहे। म्हणजे चांगलं काम करतो ह्या गावामध्ये त्याला पण विरोध होतो आहे। होत असेल होईल, हरकत नाही, परंतु राहता स्वच्छ करणं हे आमचं प्राथमिक कर्तव्य समजतो आम्ही। मी सैनिक म्हणून सांगतो की सैनिकाला जर सीमेवरती लढावं लागत असेल तर त्यानंतर त्याला रिटायरमेंटनंतर त्याला त्याच्या गावाला स्वच्छ ठेवण्यासाठी सुद्धा लढावंच लागेल, तरच हे गाव स्वच्छ होईल। सार्वजनिक आरोग्य टिकणं, सर्वांची प्रकृती ठीक राहणं, सर्वांना योग्य गोष्टींचा लाभ मिळणं हे बघणं हे आमचं एक समाजसेवक माजी सैनिक म्हणून आमचं कर्तव्य आहे। आमची जी मित्रमंडळी आहे ती आमच्यासोबत येते। आम्ही किती काम करतो आणि किती जण येतो हे महत्त्वाचं नाही, परंतु आम्ही ह्या उद्दिष्टाने प्रेरित झालेलो आहोत। आम्ही हे काम निश्चितच थोड्या कालावधीमध्ये पूर्ण करणार आहोत। 8 जानेवारी ते 26 जानेवारीपर्यंत आम्ही राहता शहरात ठिकठिकाणी स्वच्छता अभियान राबवणार आहोत। या स्वच्छता अभियानामध्ये आम्ही आज पुनश्च सर्वांना विनंती करतो आहे की ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत ह्या अभियानात सहभागी व्हावं आणि राहता शहर स्वच्छ कसं होईल यासाठी सर्वांनी पुढे यावं। धन्यवाद।